नकारात्मक विचार का येतात मनात? मानसशास्त्रात आहे यावर उपाय. नमस्कार मित्रांनो. जेव्हा जेव्हा तुम्हाला चिंता वाटते तेव्हा तुम्हाला सर्वात वाईट परिस्थितीबद्दल विचार येतात का? डोळे बंद करूनही काही चांगलं दिसत नाही. उलट फक्त वाईटच गोष्टी मनात येतात. उदाहरणार्थ, जर कुणी घराबाहेर गेलं असेल तर त्याचा अपघात होईल का? किंवा कुणी बराच वेळ फोन उचलत नसेल तर त्याच्यासोबत काही चूक झाली आहे का? किंवा आपलेच अपयश आपल्यालाच दिसून येते. काही चांगल्या गोष्टीही घडत असतात, पण त्यांची वाईट बाजू मनात येत राहते. असे असेल तर घाबरण्यासारखे काही नाही. हे अगदी सामान्य आहे. आपल्या सर्वांच्या मनात नकारात्मक विचार असतात. अशा वेळी आपल्या आजूबाजूचे लोक अनेकदा एकच सल्ला देतात. पण प्रश्न असा आहे की आपण नेहमी शक्य तितक्या चांगल्या परिणामांऐवजी सर्वात वाईट परिणामांचा विचार का करतो? आपले मन नकारात्मक विचारांशी इतके का जोडलेले आहे? मानसशास्त्रात त्याला नकारात्मक पूर्वग्रह म्हणतात. 2001 मध्ये मानसशास्त्रज्ञ पॉल रोझिन यांनी एडवर्ड रोझमन यांनी याला नकारात्मक पूर्वग्रह असे नाव दिले. प्रत्येकाच्या मनात चांगल्याच्या आधी वाईट विचार येण्याचा प्रकार आदमच्या काळापासून सुरू आहे. याचे कारण आता या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. याचे कारण म्हणजे चांगल्या घटनांपेक्षा वाईट घटना आपल्या मनावर जास्त परिणाम करतात. खरे तर मन चांगल्या घटना सुरक्षित ठेवते, पण कधीकधी वाईट प्रसंगाला आपल्याला फेस करावे लागते. हे सत्य आपण नाकारू शकत नाही. म्हणूनच एखादी वाईट घटना घडल्यावर मन अधिक सक्रिय होते आणि ती गोष्ट दीर्घकाळ आपल्या विचारांचा भाग बनते. उदाहरणार्थ, एके दिवशी तुम्ही खूप छान कपडे घालून ऑफिसला गेले होता. प्रत्येकाने तुमचे लोक, तुमचे केस, तुमच्या कपड्यांबद्दल प्रशंसा केली. पण घरी परतत असताना शेजारच्या काकू म्हणाल्या, हा रंग तुला शोभत नाही. तुम्ही घरी परतल्यापासून ते झोपेपर्यंत तुमच्या मनात काय असेल? तू करीना कपूरसारखी दिसतेस अशी तुझ्या बेस्ट फ्रेंडची कमेंट की त्या अनोळखी आंटीची कमेंट? याचा तुम्हीही विचार करा. आपले मन प्रत्येक वाईट परिस्थितीपासून आपले रक्षण करण्यासाठी इतके तत्पर असते की आपण वाईट बातम्या आणि वाईट परिस्थितींमध्ये अडकतो आणि चांगल्या गोष्टी ऐकत नाहीत, आणि त्याचा आपल्या मनावर परिणाम होतो. आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो? नकारात्मक पूर्वग्रह काम पूर्ण करण्याची क्षमता, निर्णय घेण्याची शक्ती, आपले नातेसंबंध आणि आपला आनंद प्रभावित करतो. आपल्या मेंदूचा 2/3 भाग फक्त वाईट बातम्यांवर लक्ष केंद्रित करू लागतो, ज्यामुळे आपण चांगल्या घटनांऐवजी वाईट घटनांना आकर्षित करतो. एखाद्याला सकारात्मक विचार करा असे सांगून काही फायदा होत नाही. आपले पूर्वज जे गुहांमध्ये राहत होते त्यांचे मन नेहमी कोणत्या ना कोणत्या विचारांकडे केंद्रित होते. त्यांना कोणत्याही वन्य प्राण्याला सामोरे जावे लागणार नाही किंवा त्यांना पुढचे जेवण मिळेल की नाही याची काळजी घ्यावी लागायची. त्या काळातील घटना आजही आपल्या मनात दडलेल्या आहेत. नकारात्मकतेचा सामना कसा करावा? आपण सर्वजण आपल्या आयुष्यात कमी अधिक प्रमाणात नकारात्मक असतो, पण घाबरू नका. काही सोप्या टिप्ससह तुम्ही तुमच्या विचार करण्याच्या आणि समजून घेण्याच्या क्षमतेचा अधिक चांगला वापर करू शकाल. 1. स्वतःशी नकारात्मक बोलणे थांबवा. जेव्हा तुमच्यासोबत काही वाईट घडते आणि तुम्ही त्याबद्दल विचार करणे थांबवू शकत नाही, तेव्हा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता ते पहा. या घटनेला तुम्ही स्वतःला जबाबदार मानून शाप देत आहात का? असे असेल तर थांबा. जेव्हा तुम्ही एखाद्या वाईट परिस्थितीत सापडता तेव्हा प्रथम स्वतःला दोष देणे थांबवा. स्वतःला सांगा की काही गोष्टी तुमच्या नियंत्रणात नाहीत. स्वतःला माफ करायला शिका. सहमत आहे की हे खूप कठीण आहे, परंतु तितकेच महत्त्वाचेही आहे. 2. प्रत्येक घटनेची चांगली आणि वाईट दोन्ही बाजू बघा. जेव्हा तुम्ही एखाद्या वाईट घटनेबद्दल इतरांना सांगता तेव्हा त्यातली चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजू सांगण्याचे लक्षात ठेवा. जेव्हा आपण एखाद्या घटनेबद्दल मोठ्याने बोलतो तेव्हा त्याचा आपल्यावर इतरांपेक्षा जास्त परिणाम होतो. त्यामुळे अशा घटनांचे चांगले आणि वाईट हे केवळ इतरांनाच नाही तर स्वतःलाही सांगा. यामुळे तुम्हाला स्वतःबद्दल कमी नकारात्मक वाटेल. 3. नवीन पद्धत वापरा. जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्ही नकारात्मक विचारांमध्ये अडकले आहात तेव्हा असे काहीतरी करा ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. फेरफटका मारा, संगीत ऐका, एखादा मजेदार TV शो पहा किंवा थोडे हलके वाचन करा. यामुळे तुमचं लक्ष वाईट विचारांपासून दूर जाईल आणि तुमचं मन शांत राहील. सकारात्मक आणि नकारात्मक विचार हे आपल्या जीवनाचा भाग आहेत. आपण त्यांना आपल्यावरच वर्चस्व गाजवू देऊ नये, हे महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो,
आपल्या मनात वाईट विचार किंवा नकारात्मक विचार का येतात त्या या व्हिडिओत ऐकल्यावरती तुम्हाला समजलंच असेल. आणि जर या गोष्टी बरोबर असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि आपल्यामधील नकारात्मकता बाहेर टाकण्याचा प्रयत्न करा. स्वतःला दोष देण्याचा प्रयत्न न देण्याचा, स्वतःला दोष न देण्याचा प्रयत्न करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.